भारत हे नाव जे पडलेले आहे, भा म्हणजे प्रकाश, ज्ञान, रत म्हणजे त्यात रमणारे. ज्या देशातली लोक ज्ञानासाठी निरंतर प्रयत्नशील राहतात, ज्ञानामध्ये जे रमतात, त्या लोकांना भारतीय भारतीय असं नाव, त्यांना भारत असं, अशा लोकांच्या देशाला भारत असं नाव पडलेलं आहे. एक भारत. दुसरं काय? भरतखंड. भारत हे नाव एक या अर्थाने, तात्विक अर्थाने. दुसरा अर्थ आहे भरत म्हणजे दुष्यंत आणि शकुंतलेचा मुलगा भरत नावाचा एक राजा होऊन गेला. जो राजा 101 अश्वमेध महायाग केला. एक अश्वमेध याग म्हणजे तुम्हाला माहिती आहे अश्वमेध याग म्हणजे कशाला म्हणतात? नाही. अश्वमेध याग म्हणजे हे खूप मोठं यज्ञ असतं. यज्ञ म्हणजे काहीतरी हवन कुंडात घालून जाळणं एवढाच अर्थ नाही. यज्ञ म्हणजे देणं घेणं. यज्ञ म्हणजे देणं घेणं. काय द्यायचं? ज्ञान घ्यायचं असतो आणि दान करायचं असतो. ज्ञान कसं कसं घ्यायचं? चर्चासत्र होतात, तिथे संगीताची कार्यक्रम होतात, ज्ञानाची संवाद होतात, असे खूप सारे कार्यक्रम होतात आणि तिथे करोडो लोक येतात. जसं आता कुंभमेळ्याला येतात की नाही, तशी लोक त्या अश्वमेध यागाला येतात. आणि जो राजा ही अश्वमेध याग करतो, कोणत्या तरी एका नदी तीरावर करायचा, म्हणजे पाण्याचा प्रश्न नाही. आणि तिथे प्रचंड मोठ्या प्रदेशामध्ये येणाऱ्या पाहुणे लोकांसाठी तात्पुरती निवास व्यवस्था करावं लागतं. अनेको राजे महाराजे यायची त्या काळात, त्यांना त्यांच्या पद्धतीने तशी व्यवस्था निर्माण करायचा. कलाकार यायचा, कलाकारांसाठी कलाकारांमध्ये संगीत कलाविद असतील किंवा वाद्य कलाविद असतील किंवा वेगवेगळ्या कामं करणारी, ज्यांना आपण कारागीर म्हणतो, स्किल वर्कर्स आपण जे म्हणतो, अशा वेगवेगळ्या प्रकारची स्किल असणारी शिल्पकार येतील, मूर्ती घडवणारी येतील, लाकडाची काम करणारी, मातीची काम करणारी, काचेची काम करणारी, तांब्याची काम करणारी, सोन्याची काम करणारी, अशी खूप सारे लोक येतात हे सर्व निर्माण करण्याकरता. त्यानंतर ब्राह्मण लोक येतात. ब्राह्मण म्हणजे ज्ञान देणारी आणि घेणारी. ब्राह्मण कोणाला म्हणतात? अध्ययन अध्यापन करणारे. तिथे तेही लोक येतात. हा यज्ञ किती दिवस चालेल ह्याचा काही नियम नसतो, एकदा आरंभ करायचा असतो. ऋत्विज येतात, यज्ञकुंड असते, आहुती देतात, वेगवेगळ्या आहुती वेगवेगळ्या देवतांना आव्हान करून आहुती देतात आणि राजा त्याचा प्रमुख असतो. आणि त्याच दिवशी आरंभ करतात ना, त्या दिवशी एक घोडा आणतात आणि घोड्याच्या पाठीमागे सैन्य असतो, सेनापती असतो. या दिशेला तोंड करून घोडा सोडून दिला की परत तो घोडा जेवढा प्रदेश फिरेल त्याच्या पाठीमागे सैन्य जाणार. ज्या ज्या प्रांतात जाईल त्या प्रांताचा जो राजा असेल त्यांनी एक तर ह्यांना भेटवस्तू काय म्हणतील ते एवढी एवढी संपत्ती द्यायचं ह्यांना, नाहीतर युद्धाला तयार राहायचा आणि ती साम्राज्य आपल्या साम्राज्यात हे सामील करणार. वर्षभर तो घोडा परत येत नाही. जेवढ्या प्रांतात जाईल तेवढी प्रांत आपल्या ह्याच्यात घेऊन असा राज्याचा विस्तार करण्याची पद्धत आहे. अशी किती वेळ केली होती? 101 वेळ. भरत नावाचा राजकुमार, दुष्यंताचा मुलगा, 101 वेळ अशी यज्ञ करून या देशाची सीमा विस्तारित केला होता. म्हणून त्या राजाचा नाव पडला याला भरतखंड किंवा भारत. भरताचा राज्य तो भारत असं नाव पडला. कळलं तुम्हाला? एक भारत म्हणजे प्रकाशात रमणारे, ज्ञानामध्ये रमणारे. दुसरा आहे भरत, भारत, बरोबर. भाव, राग आणि ताळ. वा इथली लोक काया वाचा मनसा एकरूपतेने नांदणारे.
म्हणजे मनात एक, तोंडात एक आणि कृतीत एक असा नाही आहे. जी मनात आहे तीच तोंडातनं बोलणारी, जी तोंडात आहे तसेच आचरण करणारी, अशा लोकांचा हा देश म्हणून प्रसिद्ध होता. भाव राग ताळ. ताळ म्हणजे आचरण, राग म्हणजे प्रीती, भाव म्हणजे शुद्धबुद्ध भाव आणि तीच मनात, राग म्हणजे मनात, आणि जे मनात आहे ते ताळ म्हणजे कृतीत. जे मनात आहे ते वाणीत, वाणीत आहे ते कृतीत. अशा पद्धतीने वावरणाऱ्यांची देश म्हणून ह्याला काय म्हणत होते? भारत. चौथं एक नाव याला हिंदुस्थान. हिंदूंचे स्थान. हिंदू शब्द का आला बाबा? हे ज्यांच्या मनात हीन भावना नाही आहे त्याला हिंदू म्हणतात. हिंदू कोणाला म्हणतात? ज्यांच्या मनात हीन भावना नाही आहे. हीन भावना म्हणजे कोणाचं तरी वाईट व्हावं, कोणाचं तरी वाईट करावं, कोणाला तरी तुच्छ लेखावं, घालून पाडून दुसऱ्यांना कमी लेखावं, अशी भावना नाही आहे. इथे हिंदू हा पडलेल्यांना वर उठवणारा, उभा राहणाऱ्यांना चालवणारा, चालणाऱ्यांना पळवणारा, त्याकरता मदत करणारा, अशा माणसांचा हा देश आहे. म्हणून याला हिंदुस्थान म्हणजे ज्याच्या मनात कुठल्याही हीन भावना नाही आहे, उदात्त भावनेने भरलेले लोकांची देश. हिंदुस्थान म्हणजे हिंदू असा. दुसरं, हिंदुस्थान म्हणजे सिंधू नदीच्या तीरावर राहणाऱ्या लोकांना युरोपमधून येणारी लोक काय म्हणत होते की ते सिंधू लोक म्हणत होते. आपली सिंधू संस्कृती माहिती आहे ना तुम्हाला? सिंधू खोऱ्याची संस्कृती असंही म्हणतात आपला. म्हणजे जी सिंधू नदी आहे आज आपल्याकडे नाही आहे, तो पाकिस्तानमध्ये गेलेले आहे. भारत पाक ही अखंड राष्ट्र होता एकेकाळी, हो ना? 47च्या 1947च्या आधी देश एकच होता. त्याच्याही एक 50 वर्ष आधी मागे गेला म्यानमार, नेपाळ, अफगाणिस्तान, भूटान, श्रीलंका, बांगलादेश, पाकिस्तान, हे सर्वही म्हणजे 1857च्या आधी किंवा 47च्या आधी ही सगळी भारतात होते. त्याच्याही आधी जर गेला थोडासा मागे, इराण, इराक हे भारतात होते, बरोबर? खजाकिस्तान, उझबेकिस्तान वगैरे जे म्हणतो, रशियाचे एक पार्ट आहे आता स्वतंत्र झालेले, ते भारतात होते. आणि चीनचा एक मोठा हिस्सा तिबेट, जो चीनचा 40% आहे, तो भारतात होता. आणखीन इंडोनेशिया, मलेशिया, हे सर्वही भारतात होते. मलेशिया म्हणजे मल्ल देश, त्याचं नाव काय होतं? मल्ल म्हणजे योद्ध्यांचा देश म्हणून ओळखला जात होता मलेशिया. श्रीलंका हा भारतात होता, भारतात. आणि श्रीलंकेचा राजा होता रावण, बरोबर? रावणाचा अस्त्रालय म्हणजे अस्त्रशस्त्र ठेवण्याचं ठिकाण आहे ऑस्ट्रेलिया. अस्त्रालय म्हणतात त्याला. अस्त्रालय अपभ्रंश होऊन काय झाला? ऑस्ट्रेलिया. एकेकाळी हे मागे गेलो तर हे भारतात. कंबोडिया भारतात होता. कंबोडिया कुंतीचा माहेर होता. पांडवराजांची पत्नी, महाभारतातला जो पांडवराजा होता, पांडव ज्याला म्हणतो आपण, पंडोराजा. पांडव म्हणजे त्यांची मुलं. ह्या पांडवांची माताश्री ज्या कुंती होत्या, हिची माहेरघर कुठे? कंबोडिया. कुंती भोजांची राजधानी होती ती. आणि त्याच्या आसपासलाच तुम्ही जे अटलांटिक समुद्र आता म्हणताय, अटलांटिक सी, माहिती आहे तुम्हाला? अटलांटिक शब्दाचा अर्थ माहिती आहे तुम्हाला? नाही. अतलांतिक, ज्याचा तळ सापडत नाही, इतकं खोल आहे ते. ते अतलांतिक अपभ्रंश होऊन काय झालं? अटलांटिक झाला. ही एकेकाळी भारतात होती. इंडोनेशिया भारतात होता. बाली द्वीपामध्ये आजही
रामलीला चालतात तिथे. श्रीरामचंद्रावरचे नाटक आहे रामलीला म्हणजे. आजही ते लोक करतात. आहेत आहेत इंडोनेशियन मुस्लिम आहेत, पण त्यांच्या घरातले नाव सगळे हिंदू आहेत आजही. सुकर्णो, आम्ही कर्ण म्हणतो ना, ते नाव सुकर्णो ठेवतात. मेघावती, राष्ट्रपती ती मुस्लिम बाई आहे, पण तिचं नाव मेघावती. सुशीलो, सुशील जे आहे ना, याला सुशीलो म्हणतात. अशी नावं आहेत त्या देशात आजही, सगळ्यांच्या घरात अशीच आहेत. आणि असा एक देश तोही भारतात होता. बँकॉक हाही भारतात होता. बटू केव्ज वगैरे तुम्ही ऐकलाय, हे सर्वही भारतातलीच. जो चोळ राजा होता दक्षिण भारतात, त्या चोळ राजांच्या वेळेला ही प्रांत सर्वही भारतात होते. आणि जेव्हा काश्मीरमध्ये राजा ललितादित्य पीड राज्य करत होता, काश्मीर त्यांची राजधानी होती. काश्मीर हे कोणामुळे काश्मीर नाव पडले? कश्यप ऋषींचं स्थान आहे तो. काश्मीर हे कश्यप ऋषींचं स्थान आहे. आणि त्या काश्मीरवर राज्य करत होता ललितादित्य पीड. यांच्या काळात इराण भारतात होता, अफगाणिस्तान, इराण. आणि यांच्या काळात चीनचा अर्ध्याहून अधिक हिस्सा भारतात होता. एवढा मोठा पराक्रमी राजा होता आमचा ललितादित्य पीड. तुम्हाला, मला वाटते कोण पुढे UPSC MPSC करणारे असाल ना, तेव्हा हे विषय सर्व येतं तुम्हाला. आता मी जे सांगतो ना, हे सगळे सब्जेक्ट त्या याच्यात आहेत पाठ्यक्रमामध्ये. एवढंच नाही, समुद्रगुप्त घराणा जो येतो, त्यातला सुवर्णकाळ म्हणजे समुद्रगुप्तांचा. त्या काळामध्ये, समुद्रगुप्तांच्या काळामध्ये या देशाचा खूप मोठा विस्तार झालेला होता त्याही वेळी. बरोबर. पुरू हा एक राजा होता. इकडे पौरस जो होता तो जे बलुचिस्तान आहे ना, त्याच्या आसपासला. कारण जो कंधार आहे त्याला गांधार प्रदेश म्हणतात, गांधारीची माहेर गांधार. आणि केकय गांधारच्या बाजूला, म्हणजे आज आपण ज्याला पेशावर म्हणतो ना, पेशावर वगैरे, ही पेशावर जी आहे ही बलुचिस्तानमध्ये, ही पेशावर जी आहे ही त्या काळची गांधार प्रांत नाही, गांधार तो. आणि हे केकय प्रांत कैकेयीची माहेर. आणि त्याच्या खाली आलात की पाकिस्तानची जी राजधानी आज आहे तक्षशिला, इस्लामाबादच्या शेजारीच आहे तक्षशिला. जगभरातली लोक जिथे शिकायला येत होते ती तक्षशिला इथे आहे. बरोबर. त्या काळात भारतात खूप साऱ्या युनिव्हर्सिटीज होत्या. मी येतो थोडं हळूहळू खाली. हिंदुस्तान का नाव पडलं तर सिंधू नदी तीरावरच्या लोकांना ओळखण्यासाठी बाहेरचे लोक सिंधू सिंधू असं म्हणत होते. आणि सिंधू शब्द अपभ्रंश होऊन हिंदू झाला. आणि हिंदू शब्द नीट उच्चार करता येईना म्हणून त्याला इंडस इंडस म्हणायला लागले. कळलं? इंडस. आणि त्या इंडसच्या ब्रिटिश लोकांनी इंडिया करून टाकले. इंडियाचा मूळ काय आहे? इंडस. इंडस व्हॅली म्हणजे सिंधू खोरे, सिंधू खोऱ्यातले. म्हणजे आज मितीस एक 2300 वर्षापूर्वीची, आज मितीस नाही, ख्रिस्त शक पूर्व 2300 वर्ष हे इंडस व्हॅलीची ही आहे. त्या ठिकाणी नगररचना, शहर रचना कशी होती तुम्हाला माहिती आहे की ड्रेनेज सिस्टम त्या काळात होता. आणि रस्ते बिस्ते अगदी साचेबद्ध होते. आणि घरात बाथरूम, टॉयलेट रूम्स कशा पद्धतीने बांधले जात होते याची एक सुंदर नमुना तुम्हाला नगररचना शास्त्र तिथे पाहायला मिळेल. वेगवेगळे अस्त्रशस्त्रांची उपयोग कशी करत होते आणि खेतीवाडी कशी करत होते, की जनावरांचा उपयोग कधीपासून करायला लागले. सिंधू संस्कृतीच्या आसपासलाच आधी माणूस स्वतः शेती करत होता. मग नंतर हळूहळू काही जंगली प्राण्यांना धरून त्यांना साध केला, म्हणजे त्यांना थोडासा वजवला.
वजून मग नंतर त्यांच्यापासून शेती करायला लागला, आणि त्यांच्यापासून दूध बीध घ्यायला लागला. ही हळूहळू मानवीय उत्क्रांतीमध्ये येते. आणि ही सिंधू इंडिया अथवा इंडस किंवा हिंदुस्तान झाला. एवढं कळलं. आणि एकूण या देशाचा जो विस्तार आहे, तुम्हाला आत्ताच सांगितल्याप्रमाणे एवढा मोठा होता देश, आणि इथे खूप सारे राजे महाराजे होऊन गेलेले आहेत. आणि इथे प्रमुख 8 नदी प्रणाली आहेत या देशात. या 8 नदी प्रणालीच्या आसपासला वसलेले देश म्हणजे इंडिया, भारत किंवा हिंदुस्तान. कुठली? गंगा, सिंधू, सरस्वती च यमुना, गोदावरी, नर्मदा. गंगा, सिंधू, कावेरी. हे जे आहेत नदी प्रणाली म्हणजे माहिती आहे तुम्हाला? नाही. मुख्य एक नदी, त्या नदीला शेकडो नद्या येऊन जुळतात, याला एक नदी प्रणाली म्हणतात. अशी प्रमुख नदी प्रणाली किती आहेत भारतात? 8 नदी प्रणाली आहेत. ब्रह्मपुत्रा ईशान्य भारताकडून येते. ती खूप सगळ्यात मोठी रुंद असणारी नदी म्हणजे ब्रह्मपुत्रा आहे. आणि लांबीला जर बघितलं तर गंगा नदी प्रणाली. सिंधू जी ह्याच्यात गेली, पाकिस्तानमध्ये गेली, त्या सगळी उपनद्या तिला जाऊन मिळतात. झेलम भारतात पण, पंजाबमध्ये पण आलेली आहे. ही काश्मीरमध्ये उगम पावतात. काही इकडे आले, काही त्या बाजूला गेले. गंगा, सिंधू, सरस्वती. सरस्वती जी आहे आज नाही आहे. ही नदी वाहत होती राजस्थानमधून, आणि हे ज्वालामुखी भूकंप वगैरे होतात ना, त्यातनं ती गायब झाली, गुप्त झाली. गुप्तगामिनी म्हणतात, ती खालून वाहते असं, अशी धारणा आहे लोकांची. गोदावरी तुम्हाला माहिती आहे कुठे उगम पावती? ही नर्मदा, गोदावरी. गोदावरी कुठे उगम पावती? त्र्यंबकेश्वरला? नाही 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 नाही, गुजरातमध्ये. गुजरातमध्ये उगम पावती ही गोदावरी. नर्मदा उगम पावती ही अमरकंटकला, मध्य प्रदेशमध्ये. आणि कृष्णा ही कुठे उगम पावती? ही एक नदी आहे, ही एक नदी प्रणाली आहे मोठी महाराष्ट्रातली. आणि या नदीलाही गोदावरी डिस्ट्रिक्टमध्ये जाऊन ही समुद्राला मिळते. तिथपर्यंत शेकडो नद्या हिच्यात सामील होतात. ही कृष्णा व्हॅली म्हणतो आपण. आणि दक्षिणेत कावेरी. आणि एकूण 7 पर्वत श्रेणी आहेत, आणि ही 8 नदी प्रणाली आहेत. समजलं तुम्हाला? 7 पर्वत श्रेणी म्हणजे भारतात एकूण 7 पर्वत श्रेणी आहेत. पर्वत रांगा म्हणतो ना आपण, 7 आहेत. कुठले कुठले? हिमाद्री. हिमाद्रीच्या खाली येणार कैलास पर्वत श्रेणी, चीनच्या बाजूला कैलास पर्वत श्रेणी. तिच्या खाली येणार विंध्य पर्वत श्रेणी, हे मध्य प्रदेशमध्ये येते हळूहळू. विंध्य पर्वत श्रेणीच्या खाली विंध्य पर्वत थोडासा ओडिसाकडे वळला तर तिथे महेंद्र पर्वत श्रेणी येते. आणि खाली आला तर अरावली पर्वत श्रेणी, राजस्थान आणि गुजरातमध्ये. हे अरावली श्रेणीमध्ये. अरावलीच्या खाली गुजरात ओलांडले की ही डोंगर रांग जे खाली येते ही सह्याद्री. सह्याद्री असेच खाली गेली की नीलगिरी, तामिळनाडू आणि केरळामध्ये हे नीलगिरी बनते. ह्या ज्या पर्वत श्रेणी आहेत, या पर्वत श्रेणींच्या आसपासचे जे नद्यांचा जन्मस्थान आहे, त्या नद्यांच्या किनाऱ्यावरच पूर्ण देश वसलेले आहे. भारत. कळलं तुम्हाला? आणि एक सिंधू त्या बाजूला गेली. याच्यावर वसलेले जे प्रदेश आहे याला म्हणतात भारत. 8 नदी प्रणाली आहेत, 7 पर्वतरांगा आहेत, बरोबर. आणि या नद्यांच्या शेजारी
अनेको तीर्थक्षेत्र आणि अर्थक्षेत्र आहेत. भारताचा ओळख करून देतो तुम्हाला. तीर्थक्षेत्र म्हणजे अनेको देवदेवतांच्या मंदिर आहेत. आमच्याकडे हिंदू धर्मामध्ये घरात देवाऱ्यावर देव असतात, त्यांना काय म्हणतो आपण? इष्टदेवता. काय म्हणतो आपण त्यांना? इष्टदैवत. गावात असतात त्यांना ग्रामदैवत म्हणतो, बरोबर? ग्रामदैवत झाल्यानंतर 22 गावांच्या मध्ये एखादा मोठा क्षेत्र असतो, त्याला क्षेत्रदैवत म्हणतात, बरोबर? आणि हजारो गावांच्या मध्ये एक मोठं क्षेत्र असतो नदी तीरावर किंवा नदी संगमावर, त्याला तीर्थक्षेत्र म्हणतात, बरोबर? अशी रचना आहे. हे कशासाठी केले? वेगवेगळ्या प्रदेशातली माणसं, वेगवेगळ्या गावातली माणसं एकत्र यावं, एकमेकांना समजावं, राष्ट्र अखंडित राहायला पाहिजे, राष्ट्राची भावैक्य टिकून राहायला पाहिजे, एकमेकांची भाषा, एकमेकांची चालीरूढी, एकमेकांची सर्व संस्कृती एकमेकांना ग्रहण करता यावं आणि एकमेकांचा आदर सन्मान करता यावं, यासाठी आमच्या पूर्वजांनी धर्माचा आधार देऊन असा देश अखंडित ठेवण्याचा प्रयत्न केलेले. या देशात आध्यात्मिक 5-6 पंथ आहेत, धार्मिक पंथ. कुठली? शैव. शिवाची उपासना करणारी शैव, विष्णूची उपासना करणारी वैष्णव, देवीची उपासना करणारी, शक्तीची उपासना करणारी शाक्य, बरोबर? गणपतीची उपासना करणाऱ्यांना गणपत्य म्हणतात, दत्तोपासना करणाऱ्यांना दात्त म्हणतात, बरोबर? आणि सूर्याचा उपासना करणारे ते सौर म्हणतात. आणि जी तुम्ही म्हणताय हे जे नाथपंथ, ही शैव पंथातली आहे, शिवाकडून येणारी आहे, समजलं? अशी हे प्रमुख संप्रदाय आहेत या देशातले, बरोबर? हिंदू धर्माची ही प्रमुख संप्रदाय आहेत. देव एकच परंतु रूप अनेक. तुम्हाला जसं माती एकच, कोण गणपती बनवतो, कोण मारुती बनवतो, कोण शिव बनवतो, कोण विष्णू बनवतो, माती एकच परंतु मूर्त्या मात्र अनेक. तसा देव एकच, नाम आणि रूप अनेक, हो ना? गहू एकच असते, कोण शेवया बनवतो, कोण पुरी बनवतो, कोण मलिदा बनवतो, कोण पोळी बनवतो, कोण चपाती बनवतो की नाही बनवतो, कोण सांजा बनवतो, कोण खीर बनवतो. गहू एकच परंतु नाव अनेक. तसा आमच्या देशात देव एकच परंतु ज्यांच्या त्यांच्या आवडीनिवडीप्रमाणे बनवतात म्हणून नाव अनेक. हे हिंदू धर्माची वैशिष्ट्य आहे. ज्यांना ज्यांना जसं जसं आवडते तसं तसं त्यांनी देवाची उपासना करावी, बरोबर? त्यानंतर हिंदू धर्मामध्ये धार्मिक साहित्य काय आहे बाबा? 4 वेद आहेत आपले. काय आहेत? वेद. आमची धर्मग्रंथ काय आहेत? वेद. आणि वैदिक साहित्य म्हणतात बाकीच्या. त्या वेदापासून तयार झालेले 4 वेद कुठले कुठले? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. राहतील लक्षात? हे बघा, हिंदू म्हणून जन्माला आलाय तर हिंदू धर्माचा एवढा तरी कमीत कमी मी स्थूल माहिती तुम्हाला 1 तासात करून देणार. हिंदुस्तान म्हणजे काय, भारत म्हणजे काय, भारताची व्याप्ती किती होती, भारतात डोंगर किती आहेत, भारतात नद्या किती आहेत, त्या नदी तीरावर तीर्थक्षेत्र किती आहेत, आणि त्या नद्यांच्या पाण्यावर अर्थक्षेत्र म्हणजे पिका वेगवेगळी घेता, आणि त्या पिकांमुळे प्रोसेसिंग करायला निर्माण झालेले कारखाने, यांना काय म्हणतो आपण? अर्थक्षेत्र. समजलं? तीर्थक्षेत्र आणि अर्थक्षेत्र ही भारताची. आणि त्यानंतर बघा, भारताची धर्मग्रंथ कुठली? वेद आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. हे काय आहेत? थेरी आहेत, थेरी. आणि यांना वाचायला सोपं जावं म्हणून
वेदव्यास ऋषींनी 4 भाग केले यात, प्रत्येक वेदात 4 भाग केले वाचायला. एक संहिता भाग म्हणजे देवदेवतांची स्तुती करण्याकरता रचले गेलेले स्तोत्र भाग जे आहे, स्तुती जी आहे, याला काय म्हणतात? देवांची स्तुती करणं, गाणं, स्तुती करणं. मग त्यात काय निसर्गाचीच वर्णन आहे. स्तुती काय? वृक्षांची स्तुती आहे, मातीची स्तुती आहे, पाण्याची स्तुती आहे, अग्नीची स्तुती आहे, वाऱ्याची स्तुती आहे, अशीच गायींची स्तुती आहे, या निसर्गातल्या ह्या. आणि हे देवाची रूप असं मानतात ते, मानून यांची स्तुती करायला शिकवलं. यांना काय म्हणतो? संहिता भाग. दुसरं ब्राह्मणक. ब्राह्मणक म्हणजे बाबा पूजा अर्चना यज्ञ याग कसं करावं, जीवन पद्धती कसा असायला पाहिजे हे सांगणारा जो भाग आहे त्याला काय म्हणतात? ब्राह्मणक. तिसरा भाग आहे आरण्यक. तिसरा कुठला? अरण्यक. अरण्यक म्हणजे उपासना कशी करावी, देवाची प्रार्थना कशी करावी, ध्यानधारणा कशी करावी, उपासना कशी कर, देवाजवळ जाण्याकरता काय साधना करावं, ही साधना लिहिलेली आहे, त्याला काय म्हटले? अरण्यक. आणि वेदाचा शेवटचा भाग आहे उपनिषद. उपनिषद म्हणजे हे तात्विक भाग आहे. देवाच्या जवळ जाण्याकरता आपण ज्ञानाने कसं जाता येईल याला उपनिषद म्हणतात किंवा ज्ञानभागही म्हणतात. याच्यामध्ये एवढंच सांगितलंय, जीव, जगत आणि जगदीश्वर. जीव म्हणजे हा मनुष्य किंवा कुठलेही प्राणी, पक्षी, जीव, वृक्ष, हे जीव, आणि ह्यांचा समष्टी म्हणजे जगत, आणि यांना निर्माण करणारा जगदीश्वर. या तिघांचा परस्पर संबंध काय आणि तिघांमध्ये अंतर काय हे सांगणारा जो शास्त्र आहे त्याला काय म्हणतात? उपनिषद. कळलं तुम्हाला? वेद 4, त्या वेदांना अध्ययन करण्याकरता 4 भाग केले. संहिता, ब्राह्मणक, अरण्यक, उपनिषद. हा, आणखीन एक सांगितले त्यांनी, बाबा ही वेद तुम्हाला समजायला सोपं जावं याकरता थोडा लिहायला वाचायला पण यायला पाहिजे ना, समजायला यायला पाहिजे. त्याच्याकरता वेदांग सांगितले. वेदांग हे शिडी आहेत, हे चढलात की तुम्हाला त्याच्यावर जाता येईल. वेदांमध्ये कुठले कुठले षडंग म्हणतात त्यांना, वेदांग. शिक्षा, कल्प, निरुक्त, छंदस, व्याकरण, ज्योतिष. राहतील लक्षात? नाही म्हणून दाखवा किती सांगितले मी. शिक्षा, कल्प, निरुक्त. मी आणि एकदा सांगतो, लक्षात ठेवायचं. शिक्षा, कल्प, निरुक्त, छंदस, व्याकरण, छंदस आणि ज्योतिष. शिक्षा, कल्प, निरुक्त, व्याकरण, छंदस, ज्योतिष. शिक्षा म्हणजे अक्षर परिचय. ABCD 26 म्हणताय ना तुम्ही, तसं मराठीत किती आहेत अक्षर एकूण? 52 आहेत. 52 मध्ये कोण कोण आहेत बाबा? 14 स्वर आहेत. वर्गीय व्यंजन किती आहेत? 25. कुठली? क च ट त प, क ख ग ग ङ, च छ च छ ज झ य, त थ ट आ, त त द ध न, ट ट ड ढ न, प फ ब भ म. यांना काय म्हणतात? वर्गीय व्यंजन. आणि अवर्गीय य र ल व स श ष ह ळ. होय ना? क्ष आणि ज्ञ हे जोडाक्षर आहेत. हा, संयुक्त व्यंजन म्हणतो आपण त्यांना. अशी ही 52 अक्षर जे आहेत ना, हे कुठे सांगितले? शिक्षाशास्त्रामध्ये. या अक्षरांपासून शब्द रचना कसं होतो, म्हणजे व्यंजन आणि स्वर एकत्र आले तर अक्षर निर्मिती कसं होतो, आणि काही अक्षरांना एकत्र करून आपण
शब्द निर्मिती कसे करू शकतो हे शिक्षाशास्त्रामध्ये सांग. कल्पशास्त्रामध्ये वाक्य निर्मिती कसं होतो, बरोबर. निरुक्त शास्त्रामध्ये शब्दांचा अर्थ विशद केला जातो. निरुक्त म्हणजे प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगितला जातो. आणि त्यानंतर व्याकरण, व्याकरणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जे शाळेत शिकताय, ग्रामर म्हणताय ना, हे सगळे व्याकरण शास्त्रात आहेत, बरोबर. आणि छंदस्स जे आहे हे पद्य आणि गद्य दोन्ही शास्त्रांशी संबंधित आहेत. यमातारा जबानस लगम हे सूत्र जर समजलं की सगळ्या छंदस्स समजतात तुम्हाला. यगण मगण तगण यमातारा जबानस लगम. यगण मगण तगण रगण जगण रगण यमातारा जभानस भगण लगण सगण. म्हणजे ही प्रत्येक पद्य रचना करत असताना हे जोडलात की सुंदर पद्य होतात. ल ला ल जोडायचं, न ला न जोडायचं, स ला स जोडायचं, ही पद्धत असते याला. आणि ही जी छंदशास्त्र आहेत, वेगवेगळे छंद असतात. ते व्याकरणशास्त्र शिकायला गेला तर तुम्हाला कळेल. आता काय सगळी तुमच्या डोक्यात राहणार नाही. साहित्य रचनेसाठी त्याची गरज असते, किंवा जी साहित्य रचले गेलेले आहेत ते समजावं असं वाटत असेल तर ही समजून घेतलं तर ते पटकन ओळखता येत. कारण ही साहित्य छंदोबद्ध आहेत. वेदाचे मंत्र जे आहेत हे सर्व छंदोबद्ध आहेत. आणि शेवटचं आहे व्याकरण, हे छंद आणि ज्योतिष्य. ज्योतिष्य म्हणजे ही ग्रहगती शास्त्र आहे. ज्योतिष्य काय आहे? ग्रहगती शास्त्र, अर्थात हे एक गणितीय शास्त्र आहे. बाबा आम्ही कुठे आहोत, पृथ्वीमध्ये आमचं स्थान काय आहे, आणि पृथ्वी सूर्यापासून कोणत्या दिशेला आहे, आणि आमच्यापासून बाकीचे जवळचे उपग्रह कोणता कोणता ग्रह कुठल्या बाजूला आहेत, किती अंशावर आहेत, आणि त्या ग्रहांचा परिणाम आम्ही जिथे आहोत ह्याच्यावर काय होऊ शकतो याचा सर्व आडाखा घेऊन कोणतं कार्य कधी करावं कधी करू नये असं सांगणारा शास्त्र जो आहे याला काय म्हणतात? ज्योतिषशास्त्र. समजलं एवढा? बस झाली एवढा पूल. जास्त झाले तर ओव्हरफ्लो होणार. कळलं? हे बघा, ही वेदांग म्हणतात. प्रत्येक हिंदूला माहिती स्थूल एवढं तरी रे. तुम्ही उद्या कोणतरी विचारलं हिंदू आहे तर तुमचा काय काय सांगा म्हटलं तर काय सांगणार तुम्ही? 4 वेद, वेदाची 4 भाग, आणि वेद अध्ययनाकरता 6 टप्पे वेदांग. आणि त्यानंतर ही वेद जे थेअरी आहे ना, या थेअरीला ॲप्लिकेशन 4 आहेत. काय म्हणतो आपण त्यांना? म्हणजे थेअरी प्रॅक्टिकल म्हणतो ना, प्रॅक्टिकल ग्रंथ 4 आहेत. ऋग्वेदाला आयुर्वेद, ऋग्वेदाचा प्रॅक्टिकल जे आहे त्यांना उपवेद म्हणतात. 4 उपवेद कुठला बाबा? ऋग्वेदाचा आयुर्वेद, यजुर्वेदाचा धनुर्वेद, सामवेदाचा उपवेद आहे गंधर्व वेद, आणि अथर्व वेदाचा उपवेद आहे शिल्पवेद. राहतील लक्षात? नाही, गडबड व्हायला लागली. 4 थेअरी झाली. 4 थेअरीला 4 प्रॅक्टिकल्स पाहिजे की नाही? प्रॅक्टिकल्स कुठले बाबा? उपवेद त्याचे प्रॅक्टिकल्स आहेत. तुम्ही कुठल्याही आता सायन्समध्ये एखादा धडा वाचून झाले की प्रॅक्टिकल करता की नाही? बाबा अमुकात अमुक घालणं तर अमुक तयार होतो, हे ऐकलं. आता आधी ऐकल्यानंतर करून पण पाहायला पाहिजे ना. याला काय म्हणतात? प्रॅक्टिकल. प्रॅक्टिकलला आमच्याकडे उपवेद म्हणतात. 4 उपवेद लक्षात राहतील. आयुर्वेद, धनुर्वेद, गंधर्ववेद, शिल्पवेद. आयुर्वेदामध्ये काय सांगितले बाबा?
माणसांचा आयु कसं वाढवता येईल, आरोग्य संबंधातलं आहे. याच्यामध्ये माणसांची आयु, जनावरांची आयु, वृक्षांची आयु, जमिनीचे आरोग्य, ह्या सगळ्यांच्या आरोग्या संबंधात माणसांचं आरोग्य, वनस्पतींचे आरोग्य, पर्यावरणाचं आरोग्य आणि जनावरांचं आरोग्य. जनावरांच्या आरोग्याला पशु आयुर्वेद म्हणतो आपण, झाडांच्या याला वृक्षायुर्वेद म्हणतो आपण, होय ना. आमच्या याला मानवी आयुर्वेद म्हणतो. अशा सगळ्या आरोग्यशास्त्र शिकवणारा ग्रंथ आहे आयुर्वेद, बरोबर. दुसरं कुठलं? यजुर्वेदाचा कुठला? धनुर्वेद. धनुर्वेद म्हणजे युद्ध आणि राजनीती शास्त्र आहे, प्रशासन शास्त्र आहे. काय आहे? राष्ट्र आणि राष्ट्राची व्यवस्थापन आणि रक्षण, शासन आणि प्रशासन कसं असायला पाहिजे. शासन म्हणजे राजा, प्रशासन म्हणजे अधिकारी. समजलं? शासन म्हणजे राजा किंवा मुख्यमंत्री, मंत्री जे म्हणतो ना, आणि प्रशासन म्हणजे कार्यांग. हे शासकांग आणि हे कार्यांग, आणि तिसरा न्यायांग. आणि त्यानंतर राष्ट्र रक्षण, रक्षणाकरता वेगवेगळी जे युद्धकला आहेत त्या सर्वही प्रकारची देशात, आमच्या देशात प्रत्येक राज्याची युद्धकला वेगवेगळी आहे. कारण प्रदेश असतो ना, प्रत्येक प्रदेशाला युद्ध वेगवेगळ्या प्रकारचे लढावे लागतात. महाराष्ट्राची युद्धकला मणिपूरला नाही चालणार, कारण त्यांचे प्रदेशच फार वेगळे, तिथली युद्धकला वेगळी. किंवा महाराष्ट्राची युद्धकला केरळला नाही चालणार, केरळमध्ये त्यांची युद्धकला आहे. हा, कलरी पैयट म्हणतात त्याला, कलरी पैयट म्हणतात त्यांची. मणिपुरी युद्धकला वेगळी आहे, काश्मीरची युद्धकला वेगळी आहे, राजस्थानची युद्धकला वेगळी आहे. अशी सगळ्या प्रकारची युद्धकला या धनुर्वेदामध्ये येतात. समजलं? युद्धामध्ये म्हणजे कशा करता? आत्मरक्षण, राष्ट्ररक्षण आणि धर्मरक्षण, या तीन कार्यासाठी युद्धकला प्रत्येक व्यक्तीला आवश्यक आहे. कुठल्या कुठल्या? आत्मरक्षण, राष्ट्ररक्षण, धर्मरक्षण. याकरता प्रत्येक जण युद्धकला संपन्न असणं गरजेचे आहे. तुम्हीच गेला, आत्मरक्षणच करता आलं नाही, गेला तर देश आणि धर्म घेऊन काय करायचं, होय ना. एक माणूस चाललेला होता आणि नवरा बायको दोघेही मिळूनच चाललेले वाटते, किंवा नाही एकटंच जात होता. जाताना एक साप आला रस्त्यावर. अय्या साप आला हो, याला कोणतरी या मारा म्हटला. आहे आट्टा कट्टा पैलवान. आणि शेजारचा शेतकरी आला आरडाओरडा ऐकून. तो सापाला नाही मारला, आधी ह्यालाच ठोकला. अय्या या हो कोणतरी, सापाला मारा म्हटलं. मग तुला काय धाड भरले मारायला? नाही मारायला तुला काय धाड भरले का? नाही. म्हणजे अशी नेबळट घेऊन राष्ट्र कसं राहील? राष्ट्राला पुरुष असो स्त्री असो मजबूत लागतात. तुम्ही देशाची इतिहास वाचला पाहिजे, कशी कशी या देशासाठी लढले आपले लोक, हे कळेल. मी सांगेन एक दिवशी, त्याच्याही एक दिवस पूर्ण सांगेन ते कशी कशी लढाई लढले आपल्या लोकांनी, राष्ट्र कसं वाचवले. कारण बाकीचे देश 15 वर्षात, 20 वर्षात, 50 वर्षात खलास झाले. आमच्यावर 1,500 वर्ष आक्रमण होऊन सुद्धा राष्ट्र सुरक्षित का राहिला, याच्याकरता आमच्या लोक कशी लढाई लढले. का? धनुर्वेद अवगत आहे तर हे सर्व करताय. तुम्ही म्हणणार आपल्याला काय करायचं, मिलिटरी आहे, पोलीस आहेत. होय, मिलिटरी पोलीस येईपर्यंत तरी जिवंत राहायला पाहिजे, होय ना. मिलिटरीवाले काय कायम तुमच्या घरासमोर पडून आहेत थोडी. पोलीस काय तुमच्या घराच्या पाठीमागे कायम बसून आहेत? नाही आहे. तुम्हाला जो स्वतः काहीतरी करायला पाहिजे की नको, याकरता धनुर्वेद पाहिजे. तिसरं कुठलं? गंधर्व वेद.
नृत्य, नाट्य, संगीत, नृत्य, नाट्य, गायन, वादन, 4 विषय आहेत ह्यात. नृत्य, नाट्य, गायन, वादन, वाद्य. नृत्यशास्त्र त्यात आहे. अरे हे आनंदासाठी आहे. कशासाठी आहेत हे? आनंद अभिव्यक्तीसाठी आहेत. नृत्य. नाट्य, नाटक अभिनयासाठी आहे. अभिनय काय बाबा? समाजाला नीट करण्यासाठी आहे ना. काय उणीव आहे ते काढून टाकायचं, काय भरावं लागते ते भरायचं, तर नाट्य रूपाने प्रस्तुत करावं लागतं. नाट्य मनोरंजनासाठी आहे. दुसरा. तिसरं गायन. गायनशास्त्र भारताची फार जुनी आहे ना. गायन. वादन म्हणजे वेगवेगळे वाद्य. किती प्रकारचे वाद्य आहेत? हा हा सांग. चर्मवाद्य, तंतुवाद्य, वायुवाद्य. कळलं तुम्हाला? धातुवाद्य. 4 प्रकारची वाद्य आहेत. वायुवाद्य म्हणजे फुंकून. कुठले कुठले बाबा? बासरी, शहनाई, पिपाणी म्हणतो आपण त्याला, सनई आणि शिंग. आणखीन सुंदरी वादन, शंख. आणि कुठले कुठले आहेत? वेणू, भोंगा. ही सगळी वायुवाद्य आहेत. म्हणजे श्वासाने किंवा हवेने चालणारे. हार्मोनियम सुद्धा वायुवाद्य आहे. बरोबर. हा. आणि त्यानंतर तंतुवाद्य, तानपुरा ज्याला तंबोरा म्हणतो आपण, सतार, वीणा, संतूर. सतार वेगळा, संतूर वेगळा. हे सर्व तंतुवाद्य आहेत. अजून आहेत वेगवेगळ्या नावाने. हा चौडी, हे काय म्हणतो आपण आपल्या तुंतुणा म्हणतो आपण, तुंतुणा. हे सगळे तंतुवाद्य आहेत. त्यानंतर चर्मवाद्य. कुठले? दिमडी. हे बघा, प्रत्येक वाद्याला चमडी वेगवेगळी लागते. दिमडीला लागते घोरपडीची चमडी. दिमडीला कोणाची? घोरपडीचे लागते. आणि तबल्याला पूर्वी हरणीचे वापरत होते, आता काय कुठलाही वापरतात. आणि त्यानंतर मृदंग याचीच लागते त्याला, तबल्याची. हलगीला म्हैशी किंवा रेड्याची लागते. आणि रेड्याची डोलला सुद्धा लागते. नगारा, डोल सगळी. हा म्हणजे रेडा असतो, रेड्याची लागते त्याला. जरासा कातडीत जाड असते. समजलं? हे चर्मवाद्य. आणि त्यानंतर धातुवाद्य. धातुवाद्यामध्ये वेगवेगळ्या काश्याची ताळ येतात आणि लोखंड येतो त्यात. आणि माती येते. मातीची जलतरंग माहिती आहे ना तुम्हाला, की वेगवेगळ्या पात्र माती, हे धातुवाद्यामध्ये मातीची पात्र येतात. घुंगरू येतं. घुंगरू आहे. हा दगड सुद्धा येतो धातुवाद्यामध्ये. दगडाने सुद्धा आवाज काढतात. झांज वगैरे हे सर्व. हा ताळ ताळ आले ना त्यात. हा चिपळ्या, लाकडी. अशी वेगवेगळ्या धातूंची जी वाद्य आहेत ह्यांना काय म्हणतात? धातुवाद्य. समजलं तुम्हाला? गायन, वादन, नृत्य, नाट्य. आणि शेवटचा उपवेद कुठला? शिल्पवेद. शिल्प म्हणजे तंत्र. शिल्प म्हणजे टेक्नॉलॉजी. शिल्प म्हणजे टेक्नॉलॉजी. अथर्ववेदामध्ये वेगवेगळे यंत्र तयार करण्याची रचना पद्धती सांगितली गेलेली आहे. टेक्नॉलॉजी आहे त्यात.
की वेगवेगळ्या वस्तू कसा ह्याचा आता मंथन करायला रवी त्यावेळेचं खूप मोठं संशोधन ते. कारण दुधातनं लोणी किंवा तुपाची कण वेगळं करणं हे साधी काम नव्हती त्या काळात. रवी ही एक यंत्र होती त्या काळात. त्यानंतर रथ ही एक यंत्र त्या काळात. अशी बरीचशी यंत्र त्यावेळी तयार केली होती आणि याशिवाय विमान तयार करत होते. भारद्वाज महर्षींची विमानशास्त्र यातच येतो. त्यानंतर अगस्त्य महर्षींची विद्युतशास्त्र यातच येतो. आमच्या खूप साऱ्या ऋषीमुनी लोकांनी जे वेगवेगळी तंत्रशास्त्र रचना केली हे सर्वही या उपवेदामध्ये शिल्पवेदामध्ये येतात. कळलं तुम्हाला? एवढी परत सांगता येईल मी विचारलं तर? ही झाली. आणि 2 इतिहास ग्रंथ आहेत आपली हिंदूंची. कुठली? रामायण आणि महाभारत. रामायण लिहिले वाल्मिकीनी, महाभारत लिहिले वेदव्यासानी. बरोबर? हे 2 आमची. आणि 2 कथाग्रंथ आहेत, हितोपदेश आणि पंचतंत्र. हे 2 कथाग्रंथ आहेत. प्रत्येक भारतीयांनी वाचले पाहिजे. कथा आहेत, सुंदर सुंदर कथा आहेत. आणि हे जर एवढी 4 वेद वगैरे वाचणं शक्य नसेल तर सांगितले की कमीत कमी 10 उपनिषद आहेत. 4 वेदांमधून हेरून बाजूला काढलेले 10 उपनिषद आहेत. ह्या उपनिषद वाचला तरी पुष्कळ. म्हणून ईश, केन, कठ, मुंडक, मांडूक्य, ऐतरेय, तैत्तरीय, बृहदारण्यक, छांदोग्य. राहिले लक्षात? ईश, कठ, ईशोपनिषद, कठोपनिषद, केनोपनिषद आणि मुंडकोपनिषद, मांडूक्योपनिषद, प्रश्नोपनिषद. आणि त्यानंतर ऐतरीय, तैत्तरीय, बृहदारण्यक, छांदोग्य. हे तरी वाचावं. हेही नाही जमलं तुम्हाला तर सांगितलं की एक हरिवंश पुराण नावाचा एक ग्रंथ आहे, तो तरी वाचावा. काय वाचायला सांगितलं? हरिवंश पुराण नावाचा एक ग्रंथ आहे, ती तरी वाचावी. हिंदू धर्माची ही ओळख शास्त्र आहे. त्यानंतर आमच्याकडे नीतिशास्त्र सांगणारी काही ग्रंथ आहेत, त्यांना स्मृती ग्रंथ म्हणतात. नीतिशास्त्र सांगणारे, जसं या कथांमध्ये नीती सांगितल्या ना तसं नीतिशास्त्र ही चाणक्य नीती आहे, कामुंदकी नीतिशास्त्र आहे, शुक्र नीती आहे, है ना, शुक्र नीती आहे. मनुस्मृती नावाचं एक मनूंची नीतिशास्त्र आहे. हारिद्रम स्मृती नावाचा नीतिशास्त्र आहे. आपस्तंभ स्मृतिशास्त्र नावाचा आपस्तंभांच्या नावाने एक आहे. अशी ही सगळी व माणसाने काय करावं काय करू नये हे सांगणारी शास्त्र हे हिंदूंची शास्त्र आहेत. समजलं? आणखीन काय पाहिजे तुम्हाला हिंदू धर्मात? जास्त झाले की तुमच्या डोक्याच्या वर जाईल ना. सण हिंदूंची चैत्रापासून फाल्गुनापर्यंत 12 महिने आहेत. हिंदूंची महिने किती आहेत? हिंदूंची एक कालगणना शास्त्र आहे. म्हणजे काळ कसं मोजावं, काळ कसं मोजावं तर पापणी असं उघडायला जेवढा वेळ लागतो त्याला निमिष म्हणतात. उघडायला फक्त झाकायला नव्हे, झाकायला किंवा उघडायला जेवढा वेळ लागतो त्याला काय म्हणतात? निमिष. असं 10 निमिष म्हणजे 1 लव, असं त्याची एक गणना आहे. आणि त्यानंतर असं सांगत सांगत जाऊन प्रहर सांगतात. 8 प्रहर म्हणजे एक पूर्ण दिवस. किती?
8 प्रहर म्हणजे दिवसा 4 प्रहर, रात्रीचे 4 प्रहर, 3 तासांचा 1 प्रहर. 8 प्रहर म्हणजे 1 दिवस, किंवा 1 अह आणि 1 निशा. 1 अह आणि 1 अह म्हणजे दिवस, निशा म्हणजे रात्र. हे दोन्ही मिळून 1 पूर्ण दिवस, बरोबर. आणि अशी 7 दिवस म्हणजे 1 आठवडा, बरोबर. सप्ताह, 2 सप्ताह म्हणजे 1 पक्ष, बरोबर. 2 सप्ताह म्हणजे 1 पक्ष, 2 पक्ष म्हणजे 1 मास, होय ना, महिना. 2 महिने म्हणजे 1 ऋतू. 2 महिने म्हणजे 2 मास म्हणजे 1 ऋतू. 6 ऋतू म्हणजे 1 अयन. ऋतू कुठले माहिती आहे तुम्हाला? कुठले कुठले? वसंत, हा हा, पहिले अक्षर, हा नीट सांग, सगळ्यांना सांग, उभं राहा. हा, वग्री, हा, वग्री वशनिश, वग्री वस हेशी. हा, व म्हणजे वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर, बरोबर. ही 6 ऋतू. 2 महिने म्हणजे 1 ऋतू, आणि 6 ऋतू म्हणजे 1 अयन. प्रत्येक अयनाचा पहिला अक्षर. वसंत, ग्रीष्म, वग्री, वर्षा, वग्री वशहेश, हा, वग्री वशहेसी. हे बघा, 3 ऋतू म्हणजे 1 अयन, 2 अयन म्हणजे 1 संवत्सर, 3 ऋतू म्हणजे 1 अयन. अयन म्हणजे दक्षिणायन, उत्तरायण. 3 ऋतू म्हणजे 1 अयन, आणि 2 अयन म्हणजे 1 वर्ष, आणि 60 वर्ष म्हणजे संवत्सर, वर्षालाच म्हणतात. त्यानंतर योगापर्यंत जातो. 4,20,000 वर्ष म्हणजे 1 योग पहिलं. त्याच्यानंतर त्याची दुप्पट म्हणजे दुसरं योग, म्हणजे कली, द्वापर, त्रेता, कृतका, हो ना. की कलियुग 4,20,000 वर्षांचा, आणि त्याच्या दुप्पट द्वापर, त्याच्या दुप्पट त्रेता, आणि त्याच्या दुप्पट कृतका, अशी त्याची गणना आहे. समजलं? ही कालगणना म्हणतो आपण याला, कालगणना शास्त्र. हे हिंदूंची कालगणना. आणि 28 नक्षत्र आणि 14 तिथी, पौर्णिमा, अमावास्या कालगणनेतली भाग आहेत आपली हिंदूंची. बाकीचे जसं जानेवारी फेब्रुवारी म्हणतात ना, तसं आपण चैत्र वैशाख आपण म्हणतो. आणखीन काय बाबा हिंदूंची? हा, संघर्ष. देश तरी बघ की बाबा आधी, धर्म बघ. प्रमुख धार्मिक स्थळ, प्रमुख धार्मिक स्थळ किती आहेत? हे बघा, 12 ज्योतिर्लिंग आहेत, बरोबर. 108 वैष्णव क्षेत्र आहेत, 52 शक्तिपीठ आहेत देवी, एकूण देशभरात.
मग काही आता बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये पण गेलेले आहेत. शंकराचार्यांनी स्थापन केलेले 4 पीठ, चतुर्धाम, 4 धाम म्हणतो ना आपण. कुठले कुठले? केदार, बद्री, चार धाम विचारलं मी. ऋषिकेश, हरिद्वार, गंगोत्री, यमुनोत्री. समजलं? आणि त्याबरोबर कुंभमेळा जे चालतात त्याची किती आहेत? 12 वर्षांनी एकदा होतात. अशी किती आहेत? हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन, नाशिक, 4 ठिकाणी आहेत आपली कुंभमेळ. म्हणजे कमीत कमी यावर्षी किती जमले होते माहिती आहे? किती कोटी लोक? जवळजवळ 50 कोटीच्या वर लोक 3 महिन्यात येऊन गेले. जगात असा एकमेव उदाहरण आहे एवढी लोक येणे आणि कुठेही काही दुर्घटना न घडणं. किरकोळ काहीतरी होत असतात, ते सोडले तर असं काही घडलं नाही. असा एकूण हा देश आहे हिंदूंचा. वेदांत शास्त्र मग आता सांगितलं ना बाबा. जीव, जगत आणि जगदीश्वर वेदांताचा विषय आहे. ही सृष्टी कशी तयार झाली, कुणी तयार केली आणि आता ते कुठे राहतात. आणखीन बस. महाराष्ट्रातली 3.5. एक थोडासा कमी महत्वाचा असा. अर्ध. तर असा पहिला दिवस आपला हिंदू धर्माचा एवढा मला वाटते पुरेश आहे हिंदू धर्मासंबंधात. मग हे धर्मरक्षण, राष्ट्ररक्षण कसं करावं लागलं, धर्मावर आक्रमण कसे झाले, राष्ट्रावर आक्रमण कसं झाला. राष्ट्रावरचं आक्रमण आणि धर्मावरचं आक्रमण 2 वेगवेगळे आक्रमण आहेत. त्यांचं आपण उद्या बघू. आणि त्यानंतर आपण श्रीरामचंद्रांची व्यक्तिमत्व हेही प्रामुख्याने पाहायचं आहे.